धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था सध्या हिंगोली जिल्ह्यातल्या भोसी गावची झाली आहे। सिद्धेश्वर धरणापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोसी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागतोय। गावातील बहुतांश जलस्रोत कोरडे पडल्यानं महिलांना विहिरीवर तासनतास उभं राहून पाणी भरावं लागतंय। विशेष म्हणजे गावात जलजीवन मिशन योजनेसाठी तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले, मात्र अद्याप गावकऱ्यांना नळाद्वारे पाणी मिळालं नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। आमच्या गावाला नाही, हे 4 महिने तर आम्हाला पाणीच भेटत नाही। बरसातीचं पाणी आम्ही शेंदून नेतो, आम्हाला नळाचं पाणी नाही। आता गर्दी वाढली। हो, आता गर्दी व्हायली। आमच्या याला 1 धान लागती, 1.5 धान लागती इरीला। इरीमध्ये पोवरे अटकतात, बाया परेशान होतात पाणी काढू। इळभर ऊन नाही, ताण नाही, बिमार पडायला काही बाया पाण्यासाठी। कित्येक वर्षापासून पाण्याची भरपूर टंचाई आहे। विहिरीवर महिलाची सकाळी 5 वाजल्यापासून अटूट गर्दी राहते। विहिरीमध्ये पाणी नसतानाही महिला पाण्याला येते, बाहेरचं पाणी सोडलेलं आहे, त्यामध्ये पवरे टाकून त्या पवऱ्याची अडकाअडकीमुळे त्यांचं सुद्धा भांडण सुद्धा निर्माण होते आणि त्या भांडणापायी जर एखादी महिला विहिरीमध्ये जर कोसळली तर त्यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण, शासन घेणार का कोण घेणार।